आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 11वा. निर्मिती सहाय्य सीमा शेटे. सादर करते देविदास पारखी. बबन शेवाळेनं सांगितल्या दिवसापासून रत्ना डांबरी सडकेनं येत नव्हती. ढाबा टाळत होती. झोपडपट्टीवरून उंबर नाल्यात जाण्यासाठी मागच्या बाजूने वाट नव्हती. पण आता उन्हाळ्याची ढाब्यामागची शेतं रानं उलंगली होती. त्यामुळे कुठनंही जाता येत होतं. पायाप्रमाणे वाट सुटत होती. फक्त धसकटं काटेकुटे चुकवत बांधाऱ्यावरून जावं लागायचं. तेवढं करायची रत्नाची तयारी होती. तसं तिला डांबरी सडकेने जाण्यापेक्षा हे जवळचंही वाटायचं. यावेळी झोपडपट्टी सुनसान असायची. कामधंद्यासाठी बायका माणसं कुठे कुठे गेलेले असायचे. कोण कुठं जातं कोणाला काहीच कळायचं नाही. आपण कुठून पाणी आणतो हे मात्र तिने कुपीत ठेवलं होतं. कोणी विचारलं तर ती सांगायला टाळाटाळ करायची. कधी पुलावरच्या हापशीचं आणलं म्हणून सांगायची, तर कधी गावच्या त्या टोकाच्या कुत्तर बावडीचं चुळका पाणी काढून आणलं म्हणून सांगायची. कधी कधी 2-2 खेपाही ती न्यायची. 15 दिवसापासून गोड चवीचं नितळ कंच पाणी घरात राहायचं. त्यामुळे तिची माय खुश असायची. इतक्या दिवस आंघोळ नसायची. ओल्या फडक्यानं अंग पुसायची. भांडे घासायला धुवायला पाणी नसायचं. त्यामुळे कागदावरच जेवायची. पण आता आंघोळ करायची, ताटात जेवायची. रत्ना उंबर नाल्यात उतरली तेव्हा बबन आपलीच वाट पाहतोय हे तिला जाणवलं. किती वाढवळ वाट पाहायची? अहो, अर्धा घंटा झाला इथे थांबलो. अशानं तर कोणाच्या ध्यानातही एखाद्या दिवशी. अन रोज मी वाट पाहते तवा. ती त्याच्याजवळ आली. त्याच्या डोळ्यात डोळे सोडून हसली. त्याने बसस्टँडवरून आणलेली कागदातली द्राक्ष तिला दिली. एक द्राक्ष ती तोंडात टाकायला लागली. चवीनं चघळायला लागली. कशी दिसती साडी? तुमच्या 200 रुपयाची आहे. अरे वा, तरी मी म्हणू की आज कशी हिरवींसारखी दिसायला लागली झाक. म्हणताना त्याने तिचे दोन्ही दंड धरले आणि तिला आपल्याशी ओढलं. तिनेही त्याला ओढू दिलं. त्याच्याशी तोंडातल्या द्राक्षाच्या फळासारखी विरघळली. आज नाही दूर पळाली. किती दिवस दूर पळायचं? तुम्ही मपली किती काळजी घेता, पाणी देता, साडीले पैसे देता. हो, अशा 100 साड्यानं झाकून टाकेल तुले. म्हणताना त्याने खिशात हात घातला आणि मुठभर नोटा तिच्या हाती कोंबल्या. आता मायबाई, एवढे पैसे? तिने डोळे विस्फारले. काही कमी नाही. हा, अरे असेच पैसे देत जाईन माया सोनपाखराले. अरे आपल्या स्वतःची कमाई आहे, स्वतःची. तुमच्याच्यानं मला हे नवी कोरी साडी भेटली, नाही तर हमेशा त्या बोंद्र्या साड्या नेसावं लागायच्या. पण तू माय काही म्हणली नाही? तुझ्या बाप काही म्हणला नाही? पैसे कुठून आणले हे विचारलं नाही? विचारलं ना, पण मोठ्या बहिणीच्या गावाला गेली होती तेव्हा तिनं दिले होते. मांगल दिसा असं सांगितलं त्यायले. काही चौकशा केल्या नाही मग जास्त. उलट साडी घेतली याचाच लय हरीक झाला त्यायले. वा रे वा, काही छत्री आहे व तू कांगरी बया. आता हे पैसे कुठून आणले म्हणून विचारलं तर मग काय सांगशील? मोटार स्टँडवर सापडलं पैशाचं पाकिट म्हणून सांगीन. वा रे माय सोनपाखरू. म्हणताना एकदम त्याने तिला जवळ ओढलं. पालवी फुटलेल्या पिंपरणीच्या झाडाखालचा गारवा सुखावणारा होता. भोवती सारं निवांत होतं. दूर तिकडच्या डांबरी सडकेनं वाहनं रोरावत जात होती. त्यांचा चढता उतरता आवाज इकडे येत होता. बाकी सगळं सुनसान.
सगळ्या शिवारावर रखरखती दुपार पिसाळल्यासारखी ओचकारे घेत होती. सभोवती दूर दूर कोणीच नाही. तशातच शेजारच्या निलगिरीच्या बनातून एक वावटळ सैरावैरा झाली. उंच शेलाटी झाडं अर्ध्यातून वाकून भुईकडे झेपावू लागली. वावटळीतला मस्तवाल वारा निलगिरीच्या कोवळ्या देहाचा चोळामोळा करू लागला. वावटळ बनातून बाहेर आली आणि झाडावनातला सुकला पाचोळा डोईवर मिरवत तशीच आभाळात विरून गेली. माईनं लय दिवसाची एक इच्छा आहे. कोणती हो? त्या ढाब्याच्या पुढी खोक्यातल्या शिशात काय भरेल असते? त्या लाल पिवळ्या शिशातून हो, कोलर ड्रिंक्स म्हणतात त्याला, कोलर ड्रिंक. ते आणसाल एक दिवस, मला प्या वाटते. अरे वा, काऊन नाही? उद्याच घेऊन येतो 2-3 बाटल्या. केवढ्याला भेटते एक बाटली? अहो तू काय त्या पैशाचा विचार करतो? हा, तो फक्त मागायचं आणि म्या द्यायचं. अहो लय पैसा आहे आपल्याजवळ, देऊ आणखीन. तो उभा राहिला, खिशात हात घातला. नाही, बस झाले, काम पडलं की मागीन. ती लाडीक हसली. चला आता, भक्कम उशीर झाला. कोण वाट पाहून राहिलं घरी? कोणीच नाही. माय आईल मिला जाती कामाले. सकाळ पायटच उठून ती सांजावल्यावरच घरी येते. बाप फिरते मोटार इस्टानावर. आता महाबी विचार आहे, दाल मिलातल्या कामावर जायचा. लांगदांडगी काम आहे. अजिबात जायचं नाही. अहो मी असल्यावर काही काम करायचं काम नाही तुले. असं एवढा जीव आहे माया? म्हणताना ती उभी झाली. लय जीव आहे तुझ्यात. सारखी तूच डोळ्यापुढं दिसत राहतो माया, रात्री दिवसा कधी बी. अहो सिनेमा पाहायला जाऊ ना, त्या हिरोईनच्या जागी निरा तूच तूच दिसतो. पण आता जायला पाहिजे, लय उशीर झाला. ती भांड्याला हात लावत म्हणाली. अहो रात्रीच मी येणार होतो, लयच आठवण येत होती तो आली. कुठे येणार होते? तिने धास्तावून विचारलं. अहो तुपल्या गल्लीत झोपडपट्टीवर. म्हणलं जाओ एखादी चक्कर मारून आणि तुले डोया भरून पाहावं. बरं झालं आले नाही. तिकडे अजिबात यायचं नाही. समद्या गल्लीत बोंब होईल आपल्या नावाची. मीच येत जाईल इकडे. सांगून ठेवतो हो, तिकडे अजिबात म्हणजे अजिबात फिरायचं नाही. बरं, तू म्हणशील तसं. खाली नोटा पडलेल्या होत्या, त्या तिने आपल्याजवळ उचलून घेतल्या. जा ना, तुमचे गिराईक वाट पाहत असतील ना. असं ती नोटा जपून ठेवत म्हणाली. तर तो विजेचा करंट लागावा तसा उठून उभा झाला. आता उद्यापासून आपली नवी गाडी येणार. समधी तयार झाली, टायरच्या चाकाची गाडी. आज तुले नवी साडी आणि उद्या मला नवी गाडी. असं म्हणून तो पुढे निघाला. आता काय मग, नोटाच नोटा येणार. मागून चालताना ती म्हणाली. वांदाच नाही. तो चालत पुढे आला. साल आपल्या भेटीत बैलो बिचारे कवाचेच तंगाडून पडले. आणि त्याच्या काळजात धडकी भरली. कारण पुढच्या वळणावर शिसमाच्या झाडाजवळ गाडी उलटलेली दिसत होती. डाव्या बाजूला कलंडली होती. एक चाक गायब झालं होतं, त्यामुळे लंगडी झाली होती. बैल धडपडत गाडी पुढे ओढायला पाहत होते, पण ती जागची हलत नव्हती. कारण आसाची आखरी पेटी सडकेकडेच्या खुणेच्या दगडात अडकून पडली होती. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या सुलूप वाटेनं त्याला पाण्याचे ओहळ येताना दिसले. गाडी एकारल्यामुळे गाडीतल्या टाक्या तिरक्या झाल्या होत्या. त्यातलं पाणी हिंकळत सांडत होतं. चाकाचे आरेपाटे मोडले होते, इकडे तिकडे पडले होते. चाकावरची धाव एका बाजूला काढून फेकल्यासारखी पडली होती. तो धास्तावला. काय झालं असावं याचा त्याने मनातल्या मनात अंदाज बांधला. बरीच वाट पाहून शेवटी बैल कंटाळले अन धुरकरी नसताना गावाच्या वाटेनं निघाले.
डांबरी सडकेवरून आलेल्या वाहनाला बाजू द्यायला गेले तर खुणेच्या दगडात असे अडकून पडले. पण आखरी पेटी खुणेच्या दगडात अडकल्यामुळे पुढे जायला कठीण झालं. बबन धापाळत गाडीजवळ गेला. अडकलेला बुदला भार न सोसून टिचरला होता. त्याच्या 2 खापा झाल्या होत्या. कठाड्यात उभे करून ठेवलेले ड्रम एका बाजूने कलंडले होते. पाणी बरंच सांडलं होतं. तळाशी फार कमी पाणी उरलं होतं. त्याने पहिल्यांदा धुरीचे बैल सोडले अन कासरे हातात धरून तो तिची वाट पाहायला लागला. रिकामे भांडे हातात घेऊन रत्ना झपझप चालत गाडीजवळ आली. तिच्या गोऱ्या गालावर मानेवर घाम ओघळ होऊन वाहत होता. घामाचे दवबिंदू टाळसर होऊन तिच्या चेहऱ्यावर थेंब चमचमत होते. थबथबून गेली होती. ही काय आफत आली हो? तिनं धास्तावून विचारलं. चाकाची धाव पडली. आरे पाठे मोडले. मायाच्यानंच झालं हे समज. आपण इतक्या वाळखोड नाल्यात थांबावं नव्हतं पाहिजे. जाऊ दे, आता नवी गाडी झालीच आपली तयार. येरी तरी ही जुनी गाडी लय भंगार झाली होती. तरी बी मायाच्यानंच झालं हे समज. ती कासावीस होत म्हणाली. चुप बस आता. त्या पाय मागून बाया येऊन राहिल्या. तू घेऊन जाय बरं एखादी हौदातून खेप आणि इकडे तो हणकं. असं म्हणून त्याने बैलांचे कासरे चाकाला बांधले. तिचे भांडे टाक्यात असलेल्या पाण्याने भरून द्यायला लागला. हौदातली अर्धी अर्धी बाटली तिच्या भांड्यात टाकायला लागला. तर मागून येणाऱ्या बायांचा थवा जवळ आला. बायका कलकल करू लागल्या. ओ माय बाई, पाय पाय तर ती काय तर चल पाहू बरं लवकर. हे तर बबनाची गाडी दिसते. माई अतिचं लय पाणी वाया चाललं. काय पाणी वाटणं चालू आहे काय अति? काय हाय माय बाई? काय झालं रे बबनराव? गाडी उलटली. मग पाणी फुकटचं आहे का इकरीचं आहे? नाही, फुकटच आहे. घेऊन जा ना तुम्ही बी, लागत असेल तर. घ्या मग भरून. रत्नाची खेप भरून झाली होती म्हणून तो असं म्हणाला. तशा सगळ्या बायका एकमेकींना मागे लोटत हौदाजवळ झेपावल्या. देहभान विसरल्या. जवळची शेतावर पाणी घेऊन गेलेली मडकी हाणकी होती. ती घेऊन पाण्याने भरून घेण्यासाठी धडपडू लागल्या. काहींनी गोवऱ्या असलेले डोईवरचे लोखंडी घमेले खाली केले. त्यात पाणी भरून घेतलं. काहीतरी ठेवा हाती लागावा तशा त्या आनंदित झाल्या होत्या. त्याने बैल सोडले. त्यांना पुढे हाकलत मागून कासरे धरून तो चालायला लागला. चालताना मागे वळून वळून पाहायला लागला. पाण्याच्या गाडीशी बायकांचा कलकलाट सुरू होता. त्या घोळक्यातच रत्ना हरवून गेली होती. दिसत नव्हती. ओ तुंबाजी, अरे तुपली कधीची वाट पाहून राहिलो आणि तू आत्ता आला तरी का मी बैल घेऊन आला? अरे पाणी देणार रे बाबाच्या नाना. गाडी कुठे आहे तुपली? ढाब्यावरचा जगन असं ओरडला तर मग बबनला थांबावंच लागलं. काय करावं बाबा, आज एक आफतच झाली. गाडीचं चाक मोडलं. लंगडी होऊन पडली सुलुबावर. मग आता पाणी काय पाजावं लोकायला खाल्ल्यावर? माय धंद्याचं काय बळगं बसवतं का बाप्पा? थांब आता उद्या लोक. उद्या मी नवी गाडी सुरू करतो. समजी गाडी तयार झाली. फक्त टँकरचं काम राहिलं तोटी बसवायचं. तेवढं झालं की टँकर सुरू. असं म्हणून त्याने बैलांचे कासरे कडेच्या एका खुणेच्या दगडाला बांधले. बैल तिथल्या तिथंच अंगावरल्या गोमाशा झाडत उभे राहिले. बबन कंपाऊंड ओलांडून आत आला. आतल्या ढाब्याच्या आवारात लोखंडी खाटा टाकलेल्या होत्या. त्यावर आडव्या लाकडी पाट्या ठेवलेल्या होत्या अन 2-3 ट्रक ड्रायव्हर आपले सैलसर अंग आणखीन सैल सोडून खाटावर मांड्या मारून आरामात जेवण घेत होते. आणखीन काही पलीकडच्या खाटावर बसलेले होते. चहा असं काही बाई घेत होते. ढाब्याच्या उजव्या बाजूला समोरच्या सडकेच्या सुलपाला अनेक वाहनं उभी होती. बबननं एका बाकड्यावर बसत विचारलं. खरंच काहीच पाणी नाही का रे? अरे बाबा, एक रांजण जास्तीचा ठेवतो. कुठेसा? आतल्या माया झोपायच्या खोलीत.
म्हणून बरं, नाही तर आता माझ्या धंद्याचा धिंगाणा झाल्या वगैरे राहिला नसता. बरं, तू काय पितू सांग, काय देऊ तुले? कोल्ड्रिंक, लस्सी? नाही गड्या, काही नाही पाहिजे. चाकाची धाव पडल्याच्यानं आज समजा मूड हाफ झाला. मग मूड फ्रेश करायची दवा आहे ना आपल्याजवळ. असं जगन म्हणाला तर बबन धास्तावला. घेतं का? अरे नाही रे बाबा, लंब करतो का मुले पाजून? भांडे घासायला होतो का तुपल्या ढाब्यावर? बरं, कोल्ड्रिंक गेले का? का जेवतू? नाही, ते कोल्ड्रिंक्सच घेतो. तसा ढाब्यावरचा पोऱ्या एक बाटली त्याच्या हाती देऊन गेला. फ्रीजमधली थंडगार बाटली, तिचा गारेगार स्पर्श बबनला सुखावून गेला. हळुवारपणे त्याने घोट घेतला. तोंडातली घशातली जळजळ गोड वाटली. उद्या रत्नीले 2 चांगल्या बाटल्या पाजायच्या, मन भरून. त्यानं ठरवून टाकलं. अरे, या मजूरदारनी बायानं पाणी कुठून आणलं आज? या तर गावातून वावरात पाणी नेतात, आणि आज वावरातून गावात? का कुठं जादू झाली? भुई पाजरायला लागली की काय? तिकडं कोण्या तरी राज्यात भूकंपाच्या हादऱ्यानं इरी डचाटच भरायला लागल्या म्हणतात, पातळी वाढून. पण आपल्या शिवारात तर धरणी कमी नाही झाला इरी भरायले. मग यायनं पाणी आणलं तरी कुठून? जगन नवलानं असं म्हणाला. बबन शेवाळेनं पाहिलं. रस्त्यावरच्या बायका डोईवरच्या घमेल्यातलं मडक्यातलं पाणी सांभाळत वर पाहात खाली हळुवार पाय उचलत होत्या. भांड्यात अमृत घेऊन घरी जात असाव्यात अशा जपून चालत होत्या. अरे मग आपली गाडी उलटली ना, तर दिलं पाणी वाटून होदातलं. म्हणलं बरी तेवढी गरिबाची दुवा. ती दुवा जाऊ दे, पण या रत्नीजवळ पाण्याचे 2-2 भांडे कसे काय? बाकीच्या बाया वावरातल्या कमावून आल्यावानी वाटतात, पण ही रत्नी तर स्पेशल पाण्याला गेल्यावानीच वाटते. चालली असेल कुठं कोणाचा आळ खळल्याले, पण भेटली माई उलटेल गाडी, चालवलं पाणी. त्याला दिसलं जगन तुपकर तिला मन भरून एकटक डोळ्यांनी पाहत होता. त्याचा त्याला राग आला, पण काही बोलू शकला नाही. सध्याच्या हालतीत बंबाट नग आहे, खतरा दिसते. अबे, इतक्या दिवस अमरावतीला गली होती ना ती, त्या सुबीच्या घरी, म्हणून चांगली दिसायला लागली. इथं असती तर दिसली असती झांबी. सगळं शिकून आली शहर गावातून, दिसायचं, चालायचं, पाहायचं. मग अमरावतीचं पाणी प्यायला आहे ना ती. आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग 11वा ऐकलात. वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा. सहभाग होता मनोज देशमुख, प्रीती हातोले, जया सहस्त्रबुद्धे, पूजा काळे, माधुरी परनाटे, प्रसेनजीत देशमुख आणि विकास पल्हाडे यांचा. निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं आणि सादर करते देविदास पारखी. ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती.